पण बालेकिल्ला समजला जात होता, त्या ठिकाणी देखील खासदार नाहीयेत. आता मराठवाड्यातले 3-4 खासदार जे आहेत ते सोडून गेलेत. आपण शिवसैनिक म्हणून कशा पद्धतीने शिवसेनेची एका आमदारापासून सुरुवात झाली होती. आज शिवसैनिक ठाम आमच्या पाठीशी आहे, जनता पाठीशी आहे. निश्चितपणे हे वातावरण काही दिवसामध्ये बदलेल. नाही साहेब, ओमराजे निंबाळकर म्हणतात मोठ्या धर्मसंकटात आहे मी. नाही, खरं तर ओमराजेंनी एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांना मंत्री होणार, सत्तेत जाणार म्हणून त्यांना लोकांनी निवडून दिलं होतं. तर या सगळ्याच्या प्रवृत्तीच्या विरोधात लोकांनी दिलं होतं आणि त्यावेळी विरोधी पक्षातच बसणार अशी लोकांना पण माहिती होतं की आपण जे खासदार निवडून देणार ते विरोधी पक्षात बसणार आहेत. असं असताना आता सत्तेसाठी तुमच्याकडे विकासासाठी आता ही कारणं सांगणे चुकीचं आहे. आणि ओमराजेकडनं सामान्य आणि तरुण शिवसैनिकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. अजूनही त्यांनी निर्णय बदलावाची आमची अपेक्षा आहे. उरलेले आमदारही सोडून जातील असं नाही, खरं तर आपण बघितलं असाल की आज 500 बहुमत आहे. हे आमदार निवडून येऊन त्यांना सत्तेमध्ये सत्ता जाणार सत्ता राहणार असं काही नाही. परंतु आज आपण जे काय महाराष्ट्रात चालू आहे, आज महाराष्ट्रात दुष्काळ आहे, त्याच्यावर पण बोलत नाही. परंतु हे खासदार फोडायचे. आज आपण बघितलं असाल की नीटचा पेपर फुटला आहे, पेट्रोल डिझेलचे दर वाढले, महागाई वाढले. ह्या विषयावर आपल्या लोकांचं लक्ष विचलित करायचं, यासाठी ही फोडाफोडीची कारणं आहेत. विरोधी पक्ष संपवण्याची भूमिका आहे, परंतु अशाने विरोधी पक्ष संपणार नाही, तो निश्चितपणे पुन्हा एकदा उभा राहील. एवढं या प्रकारे प्रलोभन दाखवलं गेलंय आमदारांना म्हणा किंवा खासदारांना म्हणा.